हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। इथे मी बनवणार आहे हॅपी बिस्किटचा केक। म्हणजेच मी कप केक बनवणार आहे। तुम्ही केकही बनवू शकता या साहित्यापासून। तर इथे मी घेतलेले आहेत हॅपीचे 2 पुडे 10-10 रुपयाचे, एक कॅडबरी घेतलेली आहे डेअरी मिल्कची, आणि इनोचं लेमन फ्लेवरचं एक पॅकेट घेतलेलं आहे, आणि दूध अर्धा ग्लास घेतलेला आहे। तर आपल्याला बिस्किटचे बिस्किट आपल्याला पूर्ण हे ग्राइंड करून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी आता मिक्सरमधून हे फिरवून घेणार आहे, ग्राइंड करून घेणार आहे। यामध्ये तुम्ही पिठी साखरही टाकू शकता, पिठी साखरही ॲड करू शकता। तर इथे मी बिस्किट ग्राइंड करून घेतलेले आहेत, छान स्मूथ झालेले आहेत। तर आपल्याला यामध्ये आता लागेल तसं दूध ॲड करायचं आहे, जेणेकरून कन्सिस्टन्सी एकदम छान केकच्या बॅटरसारखी झाली पाहिजे। छान आपण हे ॲड करूया, आणि मग त्यामध्ये आपल्याला इनोचं पॅकेट, मी अर्धच पॅकेट वापरलेलं आहे इथं, आणि अर्धच पुरेसं होतं आहे। तर आपल्याला छान हे बॅटर केकच्या बॅटरसारखं बनवून घ्यायचं आहे। आणि मी इथे पातेले ठेवलेलं आहे पाणी गरम करण्यासाठी। आपल्याला केक स्टीम करून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता तुम्ही हे बॅटर कन्सिस्टन्सी याची, आणि छान विस्क करून घ्यायचं आहे। एका साईडला फेटायचं आहे, एका साईडनेच फेटायचं आहे। म्हणजे छान केक स्पंजी होतो। आणि आता यामध्ये इनोचं पॅकेट मिक्स करून, अर्धा पॅकेट मिक्स करून छान वाट्यांमध्ये आपल्याला हे बॅटर ओतून घ्यायचं आहे। इनो ॲक्टिवेट करून घेऊयात आपण, आणि त्यानंतर आपल्याला हे बॅटर रेडी करायचं आहे केकसाठी। तर इथे मी छोट्या वाट्या घेतलेल्या आहेत, आणि त्या हाफ भरून स्टीम होण्यासाठी, वाफवण्यासाठी ठेवणार आहे। आणि यामध्ये कॅडबरीचे पीसेस ॲड करणार आहे, जेणेकरून एकदम चॉकलेट केकसारखा फ्लेवर येण्यासाठी। आणि वरून आपल्याला हे बॅटर पोअर करायचं आहे याच्यावरती। तर पूर्ण बॅटर मी काढून घेत आहे बाउलमधून। आणि आता आपण हे स्टीम होण्यासाठी ठेवून देऊयात। हे छान झाकून ठेवायचं आहे। 20 मिनिटामध्ये आपला केक रेडी होतोय।
तर हा शिजलेला आहे केक, पण थोडा वेळ आपल्याला हा ठेवायचा आहे. 2 ते 3 मिनिटांनी आपण पाहूया. तर छान रेडी झालेले आहेत केक आणि मी गॅस बंद करून ठेवलेला आहे. तर हे थंड झाल्यावरती आपण बघूयात केक कसे तयार झालेले आहेत ते. मैत्रिणींनो, तुम्हाला जर चॅनलवरच्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. तर पाहू शकता हे कसे झालेले आहेत केक. तर आपल्याला वाटीपासून केक हा वेगळा करायचा आहे, त्यामुळे तर असं पाहू शकता हा केक किती छान स्पंजी झालेला आहे. आणि तुम्हाला एक स्पूनने कट करून दाखवते मी केक. हे पहा. तर अशाच, आणि यावरून तुम्ही चॉकलेटही स्प्रेड करू शकता. अशा छान छान